मीरा, माझी वेदा बरी आहे ना ग? तिची नीट काळजी घे हा. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंच आहे. धीर तर थोडा वेळ. हो हो, मी तर कधीपासून वाट बघते की तू येऊन माझ्याशी महत्वाचं बोलशील. वेदा तर तिच्या खोलीतच आहे आणि मीरा इतका वेळ बाहेर होते. मग ही माया आहे तरी कुठे? ही माया अचानक कुठे गेली? म्हणजे इथे आली होती आणि अचानक गायब झाली. मी टिचकी तर वाजवली होती, त्यानेच तर गायब झाली नसेल ना. पण गेली कुठे? काहीच कळत नाहीये. वेदा, आई, चल खाऊन घे पटकन. हा, काय झालं? माया मावशी तिचं काय? ती इथे आली होती. मला खेळायला चल म्हणत होती आणि आणि ती अचानक गायब झाली. गायब झाली? हो, ती ती मला बाहेर खेळायला बोलत होती आणि आणि ती अचानक गायब झाली. आई, मी चित्र काढत होते आणि आणि ती इथे आली. ती ती मला बाहेर बोलत होती खेळायला. मी नाही म्हणाली आणि ती म्हणत होती बाबा आलाय, चल आपण खेळूया. आणि ती मला चॉकलेट पण देत होती. मीरा, वेदा खरंच सांगतेय, माया खरंच आली होती इथे. ती बोलत होती, तिला बाहेर खेळायला चल असंही म्हणत होती. मी लगेच काही केलं नाही कारण मला बघायचं होतं की ती कुठल्या हेतूने इथे आली आहे, कोणी तिला इथे पाठवलंय. पण मग नंतर ती वेदाला जबरदस्ती इथून घेऊन जायला लागली होती. तिने तिचा हात धरला आणि मला खूप राग आला. मग मी रागातच टिचकी वाजवली आणि ती अचानक गायब झाली. आई, ऐकतेस ना तू? मीरा, असू देत, हा विषय आपण इथेच सोडूया. आत्ताच ते गुहेचं प्रकरण झालंय, वेदा जास्त घाबरेल. वेदा, चल खाऊन घे तू, आणि तू काय चित्र काढलंयस ना ते पण मला दाखव, ठीक आहे? हा, घे, मी तू काढलेलं चित्र बघते.